बल्लेबाज यहाँ पर फील्डिंग करना पसंद किया है और बल्लेबाजी के लिए इस विकेट के ऊपर गावदेवी उसाली क्रिकेट टीम को न्योता दिया है। उसाली क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज हेमंत को हम देख रहे हैं, ये दोनों बल्लेबाज बिल्कुल काफी बुलंद हौसले के साथ मैदान के अंदर उतर चुके हैं। वो जानते हैं कि मुकाबला 5 ओवर का खेला जा रहा है और इस विकेट के ऊपर गेंदबाजों की काफी कांटे की परीक्षा ली जा रही है और देखना है कम से कम इस विकेट के ऊपर पहले बल्लेबाजी करने वाली क्रिकेट टीम को 54 या 55 रनों का कम से कम लक्ष्य खड़ा करना होगा। चला पहिल्या सत्रासाठी बोलूया आमचे सहकारी दीपक पाटील यांच्याकडे। हॅलो तर गावदेवी उसरले आणि निलेश 11 जावळे पहिल्या फेरीमधील ही तिसरी लढत दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा। अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबुडे आयोजित भव्य दिव्य अशी रजनी स्पर्धा जाऊया मॅचच्या दिशेनं। पंकज तयार, पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉलनं सुरुवात केले पंकज घरत लेफ्ट आर्म बॉलर। पहा पहिलाच बॉल त्याचा रिव्हर्स स्वीप माहिती होतं। खरं तर फलंदाज हेमंत भगत शेतकरीला टावकुऱ्या त्याच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट सर्रासपणे रिव्हर्स स्वीपचा वापर स्विच हिटचा वापर मात्र केला जातोय आणि तोच पहिल्याच चेंडूवर मात्र फुल टॉस होता। इकडे मात्र फुल लेनचा चेंडू, इकडे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पहिली धाव धावफलकावर। डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता चांगली सुरुवात केली आहे पंकज घरतनं। जावळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय उल्वे नोड मधील एक प्रतिथीय संघ, प्रसाद घरतचा संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि दुसऱ्या बाजूला उसरली हेमंत भगत शेतकरी त्याच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो। फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबसला थांबवलाय त्या ठिकाणी। त्यानंतर आता मात्र संपूर्ण जबाबदारी नागेश खंडागळेला घ्यावी लागेल। हरेश मुंडे आहेत नॉन स्ट्राईक एंडला, लॉंग इनिंग खेळण्यासाठी ओळखले जातात हरेश मुंडे। परंतु पंकज घरतनं अचूक टप्प्यावर गोलंदाजीला सुरुवात केली आणि त्याचं यश मात्र मिळालं त्याला। फार मोठा वेग आहे असातला भाग नाहीये पंकज घरतच्या गोलंदाजीमधून, मिडियम पेसर आहे परंतु टप्पा बरोबर ठेवलाय। प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होत असताना आणि चुका करण्यास भाग पाडलं शेतकरी, बाद झालाय 0वर। यावेळेस सुद्धा बीट केलंय डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता, अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होते। लेफ्ट महोत विकेटने गोलंदाजी करते उजव्या त्याच्या फलंदाजांना थोडंसं जिकिरीचं नॅचरल लेग ब्रेक असतो, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात डावकुऱ्या त्याच्या गोलंदाजांचे आणि ते खेळणं ही लाईन मोडीत काढणं हे फार कठीण होतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीपचा वापर केला होता परंतु त्यामध्ये त्याला अपयश आलं होतं। गोलंदाज तयार पंकज घरत, आणखीन एक डॉट बॉल यावेळेस उभं ठेवलंय उजव्या त्याच्या फलंदाजांना, काय षटक हाताळलंय पंकज घरतनं। या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली आणि ती धाव सुद्धा वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये आली होती। भन्नाट स्पेल पाहायला मिळालाय पहिल्या षटकाच्या अखेरीस गावदेवी उसरली 1-1।
पहिल्याच ओव्हरमध्ये आणि फक्त एकच धाव पाऊल प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी अचूक टप्प्यावर केली तर ही खेळपट्टी लेदर विकेट आहे. ग्रासी ग्राउंड नेहमीच गोलंदाजांना सहाय्य करते. या स्पर्धेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला पाहिलं गोलंदाजांना मदत मिळत असताना आणि थंडीचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. हळूहळू ड्यू फॅक्टर हा सुद्धा फार इम्पॉर्टंट घटक महत्त्वाचा घटक ठरतो. कारण गोलंदाजी हवामान पोषक हवामान या सगळ्या गोष्टी खरं तर क्रिकेटसाठी सुद्धा निर्भर करतात. आणि ते चित्र जशी रात्र होत जाते तसं तसं थोडंसं बाउंड्री जाणं षटकार येणं आउटफील्ड स्लो होणं या गोष्टी सातत्यानं आपण पाहत आलो त्या मैदानावर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मनीषचा ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. हरेश मुंडेनं आपल्या स्टाईलमध्ये खातं उघडलंय. षटकार. भव्य स्वागत झालंय मनीष कडूचं. पहिल्याच बॉलवर षटकार. धावसंख्या 7 वर. पहिल्या षटकामध्ये बराच मागे पडला होता गावदेवी उसरली संघ आणि आता या पाऊलच्या ओव्हरमध्ये निदान धाबा काढाव्या लागतील. 7 धावा धावफलकावर आहेत. हरेश मुंडे आणि नागेश खंडागे दोन्ही चांगले फलंदाज ओळखले जातात गावदेवी उसरलीसाठी. पंकजनं चांगली सुरुवात करून दिली निलेश इलेवन जावळे संघासाठी. एका धावेचं षटक या मैदानावर नक्कीच त्याची प्रशंसा जरूर केली जाईल. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 5 षटकं 5 बॉलर, त्यामुळे पंकजला एक षटक मिळणार आहे. या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आपण बघतोय. आणि एक महत्त्वाचा नियम अनेक स्पर्धांमध्ये अशा स्वरूपाचा नियम नसतो. बरेचसे संघ अपरिचित असतात या नियमावलीला, परंतु सगळ्यांना समान संधी आहे, सगळ्यांना समान न्याय या स्पर्धेमध्ये. शिवराज भोईर करण पाटील फार मोठी मेहनत घेतली खरं तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मनीष कडू बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. सेकंड पॉवर प्ले. ओव्हर द स्टम्प्स. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. राहुल करत आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आता मात्र अचूक टप्प्यावर पडला. निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतरचं मात्र हे कमबॅक जरूर पाहायला मिळालंय. सन्माननीय कृष्णा शेठ पाटील साहेबांचं या क्रीडांगणावर शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम. आशिषजी कडू साहेब त्यांच्या समवेत आहेत. दोनही मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. वेलकम सन्माननीय कृष्णा शेठ त्याचप्रमाणे आशिषजी कडू यांचं सहर्ष स्वागत आहे. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पडके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय कृष्णा शेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. समाजकारणामध्ये नेहमीच त्यांचं नाव अग्रेसर राहिले आणि आज त्यांची उपस्थिती मात्र या व्यासपीठाला लाभले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यांच्या स्वागताला आणखीन एक षटकार मात्र पाहायला मिळालाय. तो हरेश मुंडेच्या बॅटमधून दुसरा षटकार निघालाय. पहिल्या षटकामधलं अपयश आता मात्र धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र गावदेवी उसरली संघ करताना दिसतोय. मनीष कडूवर मात्र हल्ला बोल केलाय. 2 षटकारानं टीमची टोटल 13 वर. शॉर्ट बॉल आहे. पुल केला यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेनं आणि पंचांचा इशारा आलाय. या ओव्हर मधला हा तिसरा षटकार. फक्त एकच धाव दिली होती, परंतु इकडे पहिल्या 4 बॉलमध्ये 18 मोजल्यात मनीष कडून. महागड षटक निलेश स्पोर्ट्स जावळे संघाकडून येत असताना
चेंज ऑफ पेस. हो, डाईव्ह लगावत झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता कबसला. कबा पॉइंटला चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी. प्रदीप कडू होते. प्रयत्न चांगला होता आणि हिंमत फक्त तुम्हाला ग्रासी ग्राउंड असेल ना तर होते. आणि हे मैदान मात्र सुसज्ज असं क्रीडांगण मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मात्र आपल्याला उपलब्ध करून दिले. पहा, अरेचा झेल होता. हो, हा झेल होऊ शकला असताना एक चांगला झेल, एक चांगला फलंदाज बाद झाला असता. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीनं सोडलेला हा बॉल होता. वेरिएशन अगदी शेवटाला सुचलं तोपर्यंत मात्र 3 षटकार देऊन बसला होता मनीष. या ओव्हरमध्ये धावा आल्या 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर गावदेवी उसरली 1 गडी बाद 20 धावा. पारंगेचा हा बॉल यावेळेस मात्र लॉप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येऊ शकलेला नाहीये. सेफली लँड झालाय. निर्जन स्थळी चेंडू पडला आणि त्याच काढासवीकडे मात्र 2 धाबा. दुहेरी धाबांचं योगदान धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धाबा धावफलकावर. सिद्धार्थ पारंगे 5 ओव्हर्स 5 बॉलर. त्यामुळे नवीन नवीन गोलंदाजाचा शोध घ्यावा लागतो अनेक संघांना. बऱ्याचशा संघांमध्ये 2 बॉलर रेग्युलर असतात. तिसरा काढावा लागतो. चौथा दुष्काळात 13वा आणि इथं 5वा म्हटलं ना. व्यावसायिक स्पर्धा सुद्धा खेळणारा खेळाडू आहे. PTPL पर्व दुसऱ्यामध्ये खरं तर एक चांगली बोली लागली होती पुणे टेनिस प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला. नेहमीच विस्फोटक खेळ करण्यासाठी जाणला जातो खेळाडू. फुल टॉस आहे नागेशसाठी. हा फुल टॉस भिरकावलाय लॉंग ऑनच्या वरतून. आणखीन एक षटकार. लगातार 2 षटकारांचा खेळ सादर केलाय. हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्र शेठ भोईर साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवर. सहर्ष स्वागत आहे सगळ्याच मान्यवरांचं. आणखीन एक लॉंग ऑनच्या दिशेनं पाहूया. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि यावेळेस मात्र फसलाय फटका. प्रसाद होता त्या ठिकाणी आणि ते मात्र अखेरीस सुटकेचा निश्वास सोडला असेल. विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल गावदेवी उसरली टीमला. नागेश खंडागळे बॅक टू द डगआउट.
होते तिसराही तिकडेच मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र अंदाज चुकला नागेश खंडागळेचा. एक महत्वाची विकेट. सिद्धार्थ पारंगेला मात्र सफलता मिळाली, कारण या अगोदर या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 15 धावा. हरीश मुंडे अजूनही आहे, आणि हरीश मुंडे खेळपट्टीवर असला नाही की लॉंग इनिंग साकारतो. बऱ्याच वेळेला अर्धशतकापर्यंत मजल असतेच त्याची. सुपर डुपर फॉर्ममध्ये सुद्धा आहे, परंतु पाहूया योग्य साथ द्यावी लागेल भूषण मुंडेला सुद्धा. इथे मात्र फिरवला होता चेंडू, निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर गावदेवी उसरली. 2 गडी स्पर्धेचे दमदार आयोजक युवा 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35-2 अशी धावसंख्या. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल पियुष कडू. स्वर्गीय निलेश कडू यांचे सुपुत्र पियुष कडू. निलेश कडू यांना सुद्धा प्रचंड क्रिकेटची आवड. आज मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पियुष कडून पदार्पण केले आणि सध्याच्या घडीला अनेक स्पर्धांमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे नक्कीच एक चांगला यंगस्टार निलेश 11 जावळेसाठी. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू पडला होता. इकडे अपील सुद्धा हलकीशी झाली होती. लेग पायचा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. चांगल्या चेंडूनं सुरुवात केली आपल्या षटकाला. 36 धावा धाव फलकावर. हरीश मुंडे भूषण मुंडे अशी जोडी आहे खेळपट्टीवर. हरीशकडून फार मोठ्या अपेक्षा. आतापर्यंत 8 बॉलमध्ये 22 धावांची इनिंग साकारले हरीश मुंडेनं. परंतु पाहूया पियुष कडू. कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल पियुषचा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 5 इनसाइड एज घेऊन शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू. एकच धाव मिळेल. हेच करायचंय पियुषला. मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवायचं आहे, आणि असं करता आलं ना तर नक्कीच थोडीशी धावसंख्या आटोक्यामध्ये राहील. आणि प्रसाद घरतला सुद्धा तेच हवंय. चांगली सुरुवात. यानंतर ओळे आणि मोरबे दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे धाव घ्या. ओळे संघ अजित मुंगाजीचा आणि मोरबे. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह आहे. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. हरीश मुंडेमध्ये ती ताकद आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो हरीश मुंडे. काय फटका लगावलाय कव्हरच्या वरतून. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. षटकार. पियुष पुन्हा एकदा. हाही चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कमाल स्ट्रोक आहे. बॉल 1 टप्प्यानिशी जाईल. सीमारेषा पार. हरीश मुंडेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक नेत्रदीपक चौकार. आणि एखादा तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारच मात्र या गोष्टी करू शकतो. आणि संपूर्णपणे या खेळाडूकडे 32 धावांवर खेळतोय हरीश. पियुषचा बॉल फटका फसलाय. मिसक्यूट झाला होता. इट्स अ ह्यूज विकेट. हरीश मुंडे सापडलाय. 32 धावांची इनिंग मात्र संपुष्टात आणले पियुष कडून. ही विकेट मात्र फार निर्णायक ठरणार आहे. निलेश 11 जावळे टीमसाठी पियुष कडूला पहिली विकेट.
व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समवेत पनवेल तालुका उत्तर मंडळाचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आमचे परममित्र आशिष अर्थात राजू कडू पडगे यांचं व्यासपीठावर आगमन. आपलं आम्ही आधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोटे यांच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहोत. 47 वर 3 महत्वाची विकेट पियुष कडून मात्र या मॅच मध्ये मिळवले. नवीन बॅटर जितेंद्र मुंडे. जितेंद्रसाठी हा चेंडू यावेळेस मात्र निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि गावदेवी उसरली पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 3 गडी बाद 47 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. बघा मोरबी विपक्ष जावले आदेश पांडव यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. ओवले विपक्ष मोरबी अशी लढत असणार आहे. चला टॉस साठी लवकर या. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. मध्ये जो वेळ मिळतो ना इनिंग ब्रेकमध्ये त्यावेळेला तुमच्या बाईट्स घेता येतात. बऱ्याच वेळेला कॅप्टन थोडंसं उशिरानं पोहोचले का मग या गोष्टी करता येत नाही आहेत. त्यामुळं बरोबर वेळेमध्ये आपण या. 5वं आणि अंतिम षटक घेऊन फॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील प्रदीप कडू. कृष्णाशेठ पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना रवींद्रजी भोईर हिमांशु एंटरप्राइजेस आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक रवींद्रजी भोईर कोवाडी. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र अखूट टप्प्याचा बॉल होता. पाठीमागे थोडस चाच पडतोय. पंकज आहे पाठीमागे. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 48 नाव. 48 धावा. लवकरच कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ पडगे पुरस्कृत आमदार चषक 25 ते 30 डिसेंबर तुम्हाला पाहायला मिळेल ही स्पर्धा. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. मिस टायमिंग झाला होता. बॅटला एज लागल्यानंतर बॉल तिकडेच घरंगळत राहिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता प्रदीप कडू. 5 षटकं 5 बॉलर्स. प्रत्येक नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागतो. अन्यथा पंकज घरतनं फक्त 1 धावेचं षटक टाकलं होतं. ओ द स्टम्प्सला चेंडू. इकडे मात्र मिस टायमिंग झालाय. संधी आहे फॉलो थ्रू मध्ये. कॅच ड्रॉप. प्रदीप कडू यांनी स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल सोडलाय आणि अर्धशतक धाव फलकावर गावदेवी उसरली संघ 50 धावा कंप्लीट करेल. पहा सोपा झेल होता. बराच वेळ सुद्धा होता जज करण्यासाठी. झेलवर नियंत्रण मिळवण्यासाठी. कव्हर्सला खेळलाय हा फटका. समोर चाललाय. सिंगलच मिळेल. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. बॉल मिड ऑफ कडे निघाला. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रदीप कडू यांना हेच बघायचं आहे. मोठे स्ट्रोक्स पासून वंचित ठेवायचं आहे जेणेकरून धावसंख्या थोडीशी आटोक्यामध्ये राहील. चेसिंग करताना मात्र अडचणी येणार नाहीत कारण प्रसाद करत आहे चेसिंग मास्टर. रॉयगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर फलंदाज. रिव्हर्सिपचा वापर. इकडे मात्र शॉर्ट थर्नमॅनला बॉलची फील्ड केली जाईल. 1च धाव येताना दिसेल. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 52 या आकड्यावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
विकेट आल्यानंतर मात्र हरेश मुंडेची त्यानंतर संपूर्णपणे स्कोर कार्ड धावफलक थांबलाय. हे घडतं बऱ्याच वेळेला. महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर जो दबाव असतो तो इतर फलंदाजांवर येतो आणि तो स्पष्टपणे जाणवतोय गावदेवी उसरलीसाठी. ओ यावेळेस मात्र बीट केलंय. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू टाकलाय प्रदीप कडू यांनी. इकडे फसवलंय फलंदाज भूषणला. भूषण सुद्धा थोडासा चाच पडतोय. 6 बॉलमध्ये 4 धावा निघाल्यात आणि ही आकडेवारी मात्र साजेशी नाहीये. शॉर्ट टर्म टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही 5 ओव्हरचं क्रिकेट खेळता तेव्हा प्रत्येक चेंडूवर मात्र मोठे स्ट्रोक्स रेग्युलर इंटरव्हल्सला येणं फार गरजेचं असतं. हा शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र थ्रो झालाय. डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. पाहावं लागेल. ओ इकडे स्टंप उचललाय. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे ही मदत मागण्यात आले. चला अजित मुंगाजी टॉससाठी या प्लीज. लवकर या. अजित मुंगाजी आणि टेंबोडे एक घनिष्ठ नातं आहे. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आपण पाहतो श्रीयान 11 श्री गणेश मोरबे. विपक्ष आपण पाहतो ओवले क्रिकेट संघ अजित मुंगाजी अजनबी या नावाने खेळणार आहेत. कारण आताच इन्फॉर्मेशन करण पाटील यांच्याकडून आपल्याला मिळाली. फलंदाज OUT आउट. चला ओवले क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा. नाणेफेक इथे आजचे आमचे प्रमुख पाहुणे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो. आपण बघा कृष्णाशेठ पाटील साहेबांना इथे फोकस करण्यात आलेला आहे. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आमचे संदेश शेलके पूर्णतः त्यांना खऱ्या तर कव्हर केलेले आहे, केंद्रित केलेले आहेत. तर 52 धावा झाल्या. 53 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय निलेश 11 जावळे संघासमोर. 53 रन्स टू विन. पाहूया कोणता संघ पुढे जाणार. परंतु टॉससाठी प्लीज आपण लवकर या. चला ओवले क्रिकेट संघाला शेवटचा पुकार असणार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे. कृष्णाशेठ पाटील त्यांच्या समवेत रविदादा भुईर कोलवाडी यांना आपण पाहतो. रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष हिमांशू एंटरप्राइजेस आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आहेत. खूप मोठे योगदान. आणि दीपक पाटील रविदादांच्या बद्दल सांगायचं झालं ना, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. खऱ्या अर्थाने बघा यासाठी खूप संघर्ष करावे लागतो आणि जे वैभव प्राप्त होतं ना एखाद्या व्यक्तीला, तर त्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचा जीवनपट जर बघितला ना त्यापूर्वी त्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला असतो. चला तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत. राजभोईरिया आपण सन्मान करू कृष्णाशेठ पाटील पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक या अंकुश मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाणार आहे. या कृष्णाशेठ आपला येतोचे सन्मान इथे केला जाणार आहे. कृष्णाशेठ पाटील साहेब निश्चित स्वरूपात नेहमीच मदतीसाठी ॲग्रेसर असतात. खऱ्या अर्थाने की एक उदांत कल्पना उदासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि एकेकाली ज्यांना पनवेल पंचायत समितीचं सदस्य, पडगे ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं असे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 2 मधील दमदार अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आशिष दादा कडू, आशिष दादा या, आशिष कडू अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते या. मनोरमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते. अध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत आशिष दादा यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. की ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने बघा सूर्याला कधी सांगावं लागत नाहीये की माझी येण्याची वेळ झालेली आहे आणि आल्यानंतर सूर्याला कधी हाका मारून सांगावं लागत नाहीये की मी सूर्य आहे. असे खऱ्या अर्थाने शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आमचे आशिष दादा यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आदरणीय कमलाकर पाटील श्री राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी तलोजा मजकूर रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रीडा स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आमचे मित्र समालोचक साई राजे आपलंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. आणि सन्माननीय राहुल स्पोर्टचे सर्व आदरणीय राहुल मस्कर
क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या समीपत गोवर्धन पालेकर, मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस, अर्जुन भोईर, माजी उपसरपंच टेंबोडे आणि सन्मानित संजय भोईर इथे उपस्थित आहेत. राज भोईर यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करत आहोत. यावं आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. चला 53 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. निलेश स्पोर्ट्स जावळे संघाकडून सन्माननीय साईनाथ दादा भोईर यांना आपण पाहतो क्रिकेटचा आनंद घेत असताना. मनपूर्वक तुमचे स्वागत आहे. प्रसाद घरत आणि संदेश मात्रे सलामीची जोडी निलेश स्पोर्ट्स जावळे टीमकडून. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल जितेंद्र मुंडे. टार्गेट आहे 53 धावांचं, 53 रन्स टू विन. जितेंद्र तयार. बाबूशा आलेले आहेत, आमचे आताच भोजन करून आलेले आहेत. समालोचन अतिशय करत असताना दक्षमता घेतात खऱ्या अर्थाने. दोन देखिए यहाँ से ये था प्रसाद घरत का बल्ले का यहाँ पर कर्जन और रन दिया था टर्जन और आज भी बता रहा है भाई मैदान में मैं ही हूँ टर्जन. बल्लेबाजी की बात करेंगे. देखिए यहाँ पर देख सकते हैं प्रसाद संदेश और प्रसाद घरत संदेश की बात करेंगे तो यहाँ पर अभी तक कोई इनका सामना नहीं किया. संदेश मात्रे प्रसाद घरत गेंदबाजी की बात करेंगे. यहाँ पर जितेंद्र मुंडे देखिए यहाँ पर से ओ जितेंद्र मुंडे को प्रसाद घरत वापस किए ठंडे भाई. पहला देखिए ऑन साइड के ऊपर से छक्का, उसके बाद कवर के ऊपर से देखिए चौका आता हुआ. प्रसाद घरत का गाड़ी चलता हुआ तरम पम पम. डीजे आपका भी वेलकम स्वागत है. टारगेट की बात करेंगे. देखिए टारगेट इतना बड़ा तो नहीं है, अब आसान बना रहे हैं यहाँ पर प्रसाद घरत. देखिए महबूब दे देखिए बात करेंगे. आवाज महबूब देखिए उस से मैच का आनंद लेते हुए अजीत दादा भगत आपका भी वेलकम स्वागत है. और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12 रन से. 12 रन अभी तक है. और इस बार देखिए ऊंचाई भी ली और लंबाई भी लेता हुआ यहाँ पर मार डाला सारा का सारा झोपड़ी भी चला डाला. मेरा मुंह मत तक डीजे वाला तो भी तोड़ दे अब डीजे का ताला. ते ओवले क्रिकेट टीम का सबसे ओवले यानी उलवा एरिया का सबसे ताकतवर ये बल्लेबाज है और उन्होंने दिखा दिया कि इस विकेट के ऊपर किस तरह की बल्लेबाजी से रन बनाए जा सकते. रन बनते नहीं बाबूशाह, रन बनाए जाते हैं. सही बताया यहाँ पर मागुरु सर प्रसाद घरत है कि यहाँ पर उनके बल्लेबाजी देखिए यहाँ पर दिखाया जा रहा है. रिप्ले किस तरह से यहाँ पर छक्का दागे भाई. हल्का सा पहला कदम देखिए फनफूट पर था और उसके बाद है शॉट में भी था दम और रन भी आया 10 कदम. टीम का स्कोर देखिए 18 रन. पहला ओवर है. ओ अब थोड़ा सा डर पैदा किया गेंदबाज के ऊपर है, लेकिन डर हटाना पड़ेगा भाई. पहले से हम ये बताते आ रहे हैं जोश और जुनून का खेल है क्रिकेट है. डरने वाले के लिए यहाँ पर नहीं है टिकट, क्योंकि मैदान में उतरे हो तो फिर जोश और वो जुनून है उसका दिखाना होगा खेल. 26 गेंद की अभी भी 34 की जरूरत है. मुकाबला अभी भी. और इस बार देखिए प्रसाद घरत वाइड लॉन्ग अप है और वहां पर भी चूक देखिए भाई. यहाँ से अम्मा थे मेरा मुंडा बिगड़ा गया. रनों की बारिश देखिए यहाँ पर टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ तेजी से
मुंबई से गई पूना, पूना से पटना। तैयार गेंदबाज फिर से पार है और इस बार देखिए थोड़ा सेंसिबल क्रिकेट दिखाते हुए देखते हैं रन यहाँ पर कैसे बल्ला को छुआ है। शायद है नहीं लिख पाए। देखिए यहाँ पर लेग बाई से रन आता हुआ रिप्ले में देखेंगे किस तरह से। देखिए सिंगल लेना चाहते थे और बल्ला से नहीं संपर्क हुआ और किस तरह से यहाँ पर हल्की सी लाउड अपील हुई और जहाँ पर सिंगल आया। उछाल थोड़ा ज़्यादा था और जहाँ पर देखिए पैर दोनों को जगड़ लिए थे और शायद आउट स्विंग के लिए ज़्यादा पल्ले को बाहर रखा था लेकिन उतना गेंद बाहर नहीं निकला। लेन आगे था जिसके कारण अगर लेन वहीं पीछे रहता ना और थोड़ा स्विंग मिलता शायद बल्ले से टच होता यहाँ पर। इथे सन्मानी आजचे प्रमुख पाहुणे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच पडगे कृष्णाचल पाटील साहेबांच्या वतीने आदिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडी आयोजित आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 60,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केलेलं आहे। त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया। सन्माननीय कृष्णाचल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होईल। एका बाजूला अजनबी ओवले आणि एका बाजूला आपण पाहतो श्रीयांश श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे अर्थात आमचे सनी शेट्टे मोरबे यांनी पुरस्कृत केलेला संघ मोरबे। चला बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। ओवले संघ नाही फक्त आता निर्णय फिल्डिंग करू शतरक्षण करण्याचा निर्णय इथे अजनबी ओवले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी श्रीयांश 11 श्री गणेश मोरबे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे। ऊंचाई तो भरती है बड़ा मछली। देखिए प्रसाद गरत है बड़ा विकेट है। यहाँ पर कॉल नहीं था लेकिन कैच लिया गया भाई और दोनों खिलाड़ी देखिए गेंदबाज खुद अपने फॉलोथ्रू में आए लेकिन कैसे आदेश पांडे देखिए बात करेंगे सर डे में ज़्यादा समय नहीं मिलता है लेकिन सिंह का जिक्र हम करते रहते किस तरह से कैच लिया गया। देखिए पीछे की तरफ आए और एक देखिए गेंदबाज आगे आ रहे थे और फील्डर देखिए पुढे। चलिए ये रहा टकराव हुई लेकिन आखिरकार देखिए प्रसाद गरत का विकेट निकला है। महागुरु सर कहते ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ेगा और महागुरु मछली खाने के बाद मछली की याद आ रही है और यहाँ पर बड़ी मछली जाल में फंसी है न निश्चित रूप से लेकिन ये मछली ने काम भी काफी अच्छा किया है। धाकड़ शुरुआत की बाबूशाह लगातार देखो छक्के की बरसात जिनके माध्यम से और प्रसाद गरत की यदि बात करें बाबूशाह ये हमेशा बड़े बड़े प्रतियोगिता का हिस्सा बन चुके पनवेल ओपन लीग क्रिकेट प्रतियोगिता का भी उन्होंने प्रतिनिधित्व किया है और हमेशा यदि आप जानते हैं कि नीलेश 11 जावले क्रिकेट टीम की ये बल्लेबाजी की कमान हमेशा प्रसाद गरत संभालते हैं। नहीं महागुरु सर देखिए पहला ओवर में काफ़ी कमाल का किया था वार है लेकिन कहा जाता है ना कभी कभी गरीब का प्यार और गेंदबाजी में वही है पलटवार। लेकिन देखते हैं पलटवार कितना बड़ी रहेगी भाई। आग तो अपने ही लगाते भाई चाहे जिंदगी में हो चाहे अपनी लाश पे हो लेकिन देखते हैं यहाँ पर से आग लगते लगते बच गए। अलग हूँ लेकिन गलत नहीं हूँ। टीम का स्कोर देखिए 24 है लेकिन 5 ओवर जहाँ पर देखिए 23 गेंद अभी भी 29 की जरूरत है। थोड़ा सा क्लोज है रनों और गेंदों के बीच इसका मामला इसलिए है क्लोज है जो प्रसाद गरत ने पहला ओवर में सर्जिकल स्ट्राइक है और फिर से मौका मिला यहाँ पर। ओ माय गॉड कैच भी छूटा यहाँ पर। ओहो मुकेश भगत के हाथों से देखिए अच्छे ऑर्डर नजर रहे हैं लेकिन क्रिकेट देखिए आसान नहीं रहता इसलिए और उन्होंने आसान बना लिए थे। उन्हें लगा था कि आसान से मेरे हाथों पर आ रही है नजरें हटी और दुर्घटना घटी। यही तो बात कहा था भाई कि दुश्मनों से खतरा नहीं हमेशा अपनों से खतरा रहता है। गलती हम खुद करते हैं और भुगतना टीम को पड़ता है। नहीं बिल्कुल बाबूशाह एक खिलाड़ी गलती करेगा खामियाजा पूरी टीम को भुगतना पड़ता है और ये बल्लेबाजों को ये जैसे धाकड़ बल्लेबाज को जीवनदान देना बाबूशाह ये खतरे की घंटी भी बन सकती है। नहीं सही बताए महागुरु सर अपनों को धोखा दुश्मन को मौका ये हर बंदे जानते हैं लेकिन इसके बावजूद भी देखिए यहाँ पर ओ कमाल की गेंदबाजी भाई और खास करके देखिए नीलेश पटजावले टीम है अच्छा शुरुआत मिला लेकिन अब थोड़ा सा मुश्किल बना रहे हैं गाँवदेवी उस वाली टीम देखिए और खास करके रोहित है। रोहित बता रहे हैं भाई ख्वाब टूटा है मगर हौसला अभी जिंदा है। हम वो हैं जनाब जहाँ से कभी कभी मुश्किल भी शर्मिंदा है क्योंकि क्या छोटा मुश्किल बना है लेकिन डॉट गेंद के साथ देखते हैं और कितना दबाव बनाएंगे यहाँ पर।
हल्के हाथों से खेला गया यहाँ पर, शॉर्ट मिड विकेट है रखा गया यहाँ पर। रोहित यादव देखिए और मनीष कड़ू एक अच्छे बल्लेबाज हैं, हार्ड हिटर हैं, किंजल ट्रॉफी में तूफानी बल्लेबाजी और गेंद से भी बड़ा कमाल रहता है। और गेंदबाजी में देखेंगे उनका, जब मनीष कड़ू ने किस तरह से यहाँ पर स्पेल 19 रन महंगे साबित हुए थे। बड़ी सोच है और कड़ी मेहनत आपको गेम में वापस ला सकती है। वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ और टीम का स्कोर देखिए सिंगल की मदद से जाकर पहुंचेगा यहाँ पर। और 26 देखिए 26 रन है, लेकिन इसका इतना जो हिम्मत से चलता है वही आगे बढ़ता है। और गेंदबाज रोहित यादव ने देखिए पर दिखाते हुए भलाई क्या छूटा, लेकिन उसके बाद है हिम्मत दिखाते हुए इस बार देखिए मिड ऑन को बीट किया है, थोड़ा सा डीप रखा गया था, काउ कॉर्नर को चिरता हुआ और एक 4 रन आता हुआ, एक सफल ओवर बन रहा था, लेकिन इस चौके ने दबाव को हटाते हुए और 23 देखिए तैयार हुई थे। स्लोर के नहीं काम करना होगा, लेकिन से थोड़ा बाहर रहा भाई। अनिल टेम्बे सर देखिए हम देख सकते हैं, सुनील टांडे सर, सत्यवन काकड़ी सर है और लगा के एक डॉट गेंद यहाँ पर निकलेगा, दबाव बनेगा, लेकिन से जैसे एक्स्ट्रा रन जाएगा दबाव और बढ़ते जाएगा। 31 पर 1 है, लेकिन अभी भी हाँ ऊंचाई भरी है, क्या लंबाई की यहाँ पर है, कंप्लीट करेगी फील्डर से भाई, बन जाएंगे दर्शक यहाँ पर। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक दीजिए बाला। अच्छे एक दूसरे के ऊपर बिल्कुल अच्छी प्यार करती है। और बाबूशाह अक्सर कहा जाता है, ये देखिए स्क्रीन के ऊपर बाबूशाह और निश्चित रूप से हम भूपिन शाह को हम देख रहे हैं कि बाबूशाह अक्सर कहा जाता है कि प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है। बाबूशाह मैं आप जी की कहता हूँ, गहरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है। ये बाबूशाह की पहचान है दोस्तों। जन्मभूमि ओडिशा लेकिन कर्मभूमि महाराष्ट्र। वी आर प्राउड ऑफ यू बाबूशाह। चलिए बहुत बहुत शुक्रिया महागुरु सर है। तभी तो बाबूशाह की जुबानी कहती है कि ना बंदूक के विचार से ना तलवार के धार से, अगर आज बंदा इस मुकाम तक है तो रायगढ़ ठाणे महाराष्ट्र के हर किसी के प्यास से। बिल्कुल बिल्कुल सन्मानीय आहे अतुल शेठ भगत साहेब खांदा यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या सौभाग्यवती सारिकाताई भगत ज्यांना पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका होण्याचं भाग्य लाभलं, अतुल शेठ या आपण आपलं राजभोईर आमचे, त्याचबरोबर संतोष चालके, मनोहर पाटील, करण पाटील आणि आधिरा आराध्य स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडल टेंबडी यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत। चलिए अतुल दादा की देखिए शाम के समय जिक्र कर रहे थे, यादें लौटा रहे थे और इस वक्त देखिए और एक चेहरा, एक बड़ा कोहिनूर देखिए, लेकिन सब देखिए 37 रन बना है। समीकरण की बात करेंगे, अभी भी देखिए 16 रनों की जरूरत है। महागुरु सर मेहनत करना होगा अगर गाँव देवी उस वाली टीम के मुकाबला जीतना है तो, क्योंकि गेंद 17 बचा है और जीत के लिए 16 की जरूरत है। कहती ना पिता शराब है और कहता है नशा करना खराब है, अरे खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। खुद को करना होगा, मेहनत डालना होगा, किस्मत में तो जो लिखा रहता है वो तो मिलता है, मेहनत से और कुछ मिलता है। 17 गेंद और यही काम करना होगा शायद विकेट के साथ साथ है। और जो रनों की बात करेंगे ना, जो औसत एवरेज लिखवाई से रन है, लेकिन लिखवाई का रन भी आ जाए तो आसान बन जाएगा। अतुल सर भगत देखिए स्क्रीन पर आपको दिखाया जा रहा है। यहाँ पर कोई और कौन कहता है हमारे पास आईसीसी नहीं है, बीसीसीआई नहीं है। ऐसे चेहरों ने देखिए समाज के साथ साथ है, नगर सेवक उसके साथ साथ देखिए टेनिस क्रिकेट में लेदर की भी बहुत बढ़िया क्रिकेट खेले हैं। दादा के खेल को देखने के साथ साथ हमने कमेंट की शुरुआत की थी। रवि दादा देखिए, प्रीतम दादा चेहरे पे स्माइल है, मानो कि जैसे कोलकाता का रसगुल्ला फेमस है। और इस वक्त अतुल दादा की स्माइल, लेकिन इस वक्त गेंद भी देखिए वाइड। भाई ये चीज़ से बचना होगा, यही तो बात छेड़ा भाई
कि मेहनत करना होगा, स्टार रनों से बचना होगा। ठीक. सन्माननीय कृष्णशेठ पाटील माजी सरपंच पडगे यांच्या वतीने या स्पर्धेकरता आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 60,000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य. 39 रन है, ऊंचाई तो लिए, अब देखिए लंबाई भी लेकर जाता हुआ यहाँ पर, और इस छक्के के साथ देखिए जावले के डगआउट में अब तालियां बजती हुई, धतिंग 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 धतिंग। भी अतुल दादा का मंच के ऊपर आगमन हुआ और बल्लेबाज ने देखिए ये अपना हिंदुस्तान का रिवाज होता है अतिथि देवो भव, बिल्कुल स्वागत किया अतुल दादा का छक्के के साथ स्वागत किया. क्या बात है महागुरु सर, 45 पर 1 है, लेकिन मुकाबला देखिए करीब आता हुआ. 15 की, अब 8 की जरूरत है, 8 की जरूरत है. हवा में कीने फील्डर से यहाँ पर उम्मीद आ गए थोड़ा सा. हरीश मुंडे देखिए कैच लिए हैं, लेकिन अभी भी देखिए दिमाग को ठंडे रखना होगा भाई, क्योंकि समीकरण की बात करेंगे ना, ये नज़दीक है. वो जो छक्का आया था ना महागुरु सर, उस छक्के ने मैच को थोड़ा सा क्लोज लिया है. अभी 8 रनों की जरूरत है. और गेंद की बात करेंगे तो गेंद देखिए यहाँ से काफ़ी गेंद आने वाला 14 गेंद बाकी है. चलो हरीश मुंडे का जिक्र करना होगा, बिल्कुल बल्लेबाजी में भी काफी अच्छा योगदान दिया. बाबूशाह गावदेवी उसाली क्रिकेट टीम के दृष्टिकोण से यदि बात करें, बल्लेबाजी की बात करें, हरीश के ऊपर ये टीम काफी निर्भर करती है. और एक तरफ हम नीलेश 11 जावले क्रिकेट टीम की बात करते तो प्रसाद घरत के ऊपर टीम हमेशा निर्भर करती है. ज्यादा उनके कप्तान हमेशा उनके ऊपर फोकस करते, लक्ष्य केंद्रित करते कि इनके ओर बिल्कुल ये अच्छी बल्लेबाजी करे और टीम के लिए अच्छा योगदान दे. नहीं सही बताए महागुरु सर, 14 गेंद 8 की जरूरत है. कहते ना वक्त लगा दो अपने बेलो बनाने के लिए, तभी तो दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने के लिए. आज देखिए जो लेजेंड हमारी इस पर अतिथि कक्ष में है, देखिए आज उनके जिक्र तारीफ है. अक्सर कहा जाता है अतुल दादा कि ऑफलाइन हो जाने से मैसेज बंद हो जाता है, लेकिन किसी की यादें नहीं, क्योंकि जो उन्होंने इतिहास जो यादें छोड़े हैं भाई, महागुरु सर जिक्र करेंगे जैसे ओवर कंप्लीट होगी और एक डॉट गेंद निकलता हुआ. संघर्ष करना होगा भाई, यही तो बड़ी है. मैंने पहले ही बताया कि सफलता कभी अमीरी गरीबी. देखिए कितना बढ़िया भाई बाहर की तरफ निकला, यहाँ पर स्क्रीन है. दुसान देखिए मेहनत कर रहे हैं, खास से थोड़ा प्रसाद गरत को रोक लेता और सस्ते में, लेकिन उन्होंने पहला ओवर में लगभग देखिए काम आसान बना दिए थे, जिसके कारण इतना कठिन नहीं है. लेग ब्रेक है और बल्लेबाज उसके ऊपर वार करना चाहता था. यहाँ पर से ओवर कंप्लीट है. अब देखिए बात करेंगे 12 गेंद जीत के लिए 8 की जरूरत है. महागुरु सर मैंने यही बता रहा था कि ऑफलाइन हो जाने से मैसेज बंद हो जाता है, किसी की यादें नहीं. अतुल भगत साहब देखिए सोते स्क्रीन पर देख सकते हो. कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर, समाज कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर, कृष्णदादा पाटील आमचा 1 नंबर, कृष्णदादा पाटील आमचा 1 नंबर. कृष्णशेठ पाटील साहेबांच्या बद्दल खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची गाथा सांगणारं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. बाबूशाह खऱ्या अर्थाने बघा, दीपक पाटील आमच्याशी जोडलेले आहेत. कृष्णशेठ पाटील साहेबांचा राजकीय प्रवास बघा, यापूर्वी त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. पडगे ग्रामपंचायतीचं त्यांच्या सौभाग्यवती कुंदाताई कृष्णा पाटील, ज्यांना पनवेल पंचायत समितीचं नेतृत्व करण्याचं भाग्य लाभलं. आणि कृष्णशेठ पाटील साहेब असे व्यक्तिमत्व आहेत, मग तुमचा सांप्रदायिक कार्यक्रम असो, क्रीडा क्षेत्राचा कार्यक्रम असो, इतर वैयक्तिक कार्यक्रम असो, कृष्णशेठ पाटील साहेबांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर तिथे त्यांच्याकडून नेहमीच कृष्णशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदतीचा हात नेहमीच लाभत असतो. चलिए महागुरु सर कहते ना, सुना है मौत कभी मौका नहीं देता, और यहाँ पर देखिए कोई मौका नहीं दे रहे हैं जावले टीम के बल्लेबाज. अब ये छक्का देखिए मुकाबला को करीब लेता हुआ. बिल्कुल बिल्कुल बाबूशाह, और इस तरह मुकाबला अभी एक तरफा बनता जा रहा है. और बाबूशाह इस तरह मुकाबला आप यदि छोड़ देते तो मानो आपकी हार अफजाई होती है. जीत के लिए देखिए केवल यहाँ पर 2 कदम दूर है. 2 की जरूरत है हल्के हाथों से खेले भाई. एक सेंसिबल क्रिकेट महागुरु सर कहा जाता ना, क्रिकेट अक्सर देखिए माहौल देखकर रंग बदलती है, लेकिन जावली टीम ने पहले से प्रसाद गरत ने रंग बदला, जिसके कारण रहा मुकाबला आसान बनाए. संतोष दादा भाई देखिए लगातार चाय की बारिश कर रहे हैं भाई.
अभी भी देखिए जीत के लिए 1 की जरूरत है और गेंद बचा है 10 से। बहुत बढ़िया गेंद बचा है 10 से। पनवेल डिपो में जाइए, सुबह सुबह हर जगह के लिए मिलता है बस, बड़ी डिपो। क्योंकि नगर पालिका के देखिए बात करेंगे, नगर सेवक अतुल सेठ इस वक्त मौजूद हैं और आने वाला वक्त में देखिए बात करेंगे। क्रिकेट तो आगे चल रहा है, समाज में भी देखिए बहुत रवि दादा देखिए चेहरे पे हल्की हल्की स्माइल है, मानो कि कलकत्ता के रसगुल्ला खा रहे हैं हम उनकी स्माइल से, जितना फेमस कलकत्ता के रसगुल्ला। और महाराष्ट्र की एक बात है महागुरु सर, उम्र जितनी बढ़ती जाती है ना, इनका स्माइल है ना और खूबसूरत बढ़ते जा रहा है। लग नहीं रहा एक समय के 40+ या 50+ के खिलाड़ी मौजूद हैं 52 पर। देखिए मैच फिनिश के यहाँ पर 1 रनों की जरूरत थी, यहाँ पर कोई बात नहीं, हार जीत होता रहता है। नीली स्पोर्ट्स चावले टीम कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। गाँव देवी उस वाली टीम एक बड़ा अच्छा टीम है भाई, जिनकी तरफ से देखिए बड़ा बिग शो होता है। कहीं इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री के एक्टर आते हैं, क्रिकेटर भी आते हैं और मुकाबला देखिए थोड़ा सा बड़ी हार मिला यहाँ पर महागुरु सर, खास करके प्रसाद गरत की बल्लेबाजी। लेकिन फिर भी देखेंगे यहाँ पर मैन ऑफ द मैच का दावेदार कौन बनता है। चला, मोरबी क्रिकेट संघ आणि मोबले क्रिकेट संघाचं स्वागत आहे। तो चलिए, महागुरु सर कहते हैं ना, मारने वाला से बचाने वालों को हमेशा बड़ा कहा जाता है और वो बचाने वाला हुआ भाई पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले में 1 रन 1 सफलता। पंकज गरत रहे मैच के मैन ऑफ द मैच। चला, पंकज गरत या सामन्याचा सामनावीर आणि पंकजला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत, ज्यांच्या सौभाग्यवतीनं पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका होण्याचं भाग्य लाभलं सारिका ताईंना। ते आम्हा सर्वांच्या परममित्र अतुलदादा बघत या, अतुलदादांच्या शुभ हस्ते पंकजचा इथे गौरव केला जाईल। आमचे परममित्र राज भोईर यांना पाहतो, एक युवा नेतृत्व आहेत आमचे शरददादा भोईर यांचे सुपुत्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये बघा नव पर्व आणि सर्वांना असावा गर्व, गती आणि दिशा याच्याकडे आता खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 9च्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आता राज भोईर निश्चित स्वरूपात वाटचाल करत असताना